रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटीची तसंच डुप्लिकेट दारूची राजरोस विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर 1 मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जिल्ह्यातील मद्य परवाना धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत प्रशासनाविरुद्ध जोरदार नाराजी व्यक्त केली। आमची मागणी अशी आहे की रत्नागिरी जिल्ह्यामधील जे सगळे परमिट रूम, देशी दारू दुकानदार, बियर शॉप, वाईन शॉप यांची जी देशी दारूची किंवा सरकारी मद्याची जी विक्रीची ही होती किंमत होती किंवा त्याची जी एकूण विक्रीची संख्या होती ती गेल्या 5 वर्षात ही मोठ्या प्रमाणावर घसरलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक तिजोरीवर त्याचा महसुलावर फार मोठ्या ह्याने परिणाम झालेला आहे आणि परवानाधारकांना सुद्धा इथे भरावी लागणारी लायसन्स फी आणि मिळणारा उत्पन्नाचा नफा याच्यामध्ये सर्व गेल्या 5 वर्षात सर्व व्यवसाय हा तोट्यात आलेला आहे। याच्यामध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलो तर यामध्ये सरकारचं धोरण आहे महाराष्ट्र शासनाचं हे थोडंसं चुकतंय। काही वर्षापूर्वी जर 25 वर्षापूर्वी बघायला गेलं तर शेजारचं जे गोवा राज्य आहे त्या गोवा राज्यामधून एखादी 4 चाकी किंवा दुचाकी गाडी ही महाराष्ट्रातले लोक, रत्नागिरी सिंधुदुर्गातले लोक हे गोव्यातून गाडी आणत होते, कारण महाराष्ट्र शासनापेक्षा गोव्याचा टॅक्स हा कितीतरी कमी होता आणि म्हणूनच महाराष्ट्राचा टॅक्स चुकवावा म्हणून गोव्यातून लोक वाहनं खरेदी करत होते। तोच प्रकार आता ह्या दारूच्या बाबतीत झालेला आहे। महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा हे लक्षात आलं की गोवा राज्याचा रोड टॅक्स हा महाराष्ट्रापेक्षा खूप कमी आणि त्यामुळे आपला टॅक्स कमी होतोय, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्राचा रोड टॅक्स केल्यानंतर महाराष्ट्रातली लोक गोव्यातून गाड्या आणायच्या बंद केल्या आणि महाराष्ट्राचा रोड टॅक्स वाढला। त्याच धर्तीवर जर गोवा राज्याची एक्साईज ड्युटीच्या धर्तीवर जर महाराष्ट्र शासनाने आपली जर एक्साईज ड्युटी केली, म्हणजे पूर्वी ज्या वेळेला हा व्यवसाय चालू झाला 1972 मध्ये त्यावेळेला ह्या दारूच्या बॉक्सची किंमत 54 रुपये होती आणि 5 रुपयाला ही बाटली मिळत होती। आज 30 बाटली 350 रुपयाला त्याची विक्री झालेली आहे आणि हा जो बॉक्स आहे आज हा 50 रुपयावरनं 3500 रुपयावर गेला आहे। त्यावेळेला गोव्याच्या धर्तीवर टॅक्स महाराष्ट्राचा सारखा असल्यामुळे गोव्याकडून स्मगलिंग होत नव्हतं किंवा चोरटी आयात होत नव्हती। आज गोव्याचा टॅक्स हा कितीतरी कमी आहे। म्हणजे आज जर सांगायचं उदाहरण झालं तर देशी दारूची एका क्वार्टरची किंमत 80 रुपये एमआरपी आहे, तीच गोव्याची एखादी होडका असेल तर ती 30 रुपये 40 रुपयाला क्वार्टर मिळते आणि त्यामुळे लोक हा चोरटा व्यापार करतायत आणि महाराष्ट्र सरकारचा महसूल याच्यामध्ये बुडतोय आणि इथले जे परवानाधारक जे गेले 50-52 वर्ष फी भरतायत आणि आपला व्यवसाय चालवत आहेत आणि महाराष्ट्र सरकारला महसूल देत आहेत, त्या सर्व लोकांचे व्यवसाय हे धाब्यावर बसलेले आहेत आणि म्हणूनच आमची विनंती आहे या सरकारला की त्यांनी एक तर एक महाराष्ट्राच्या धर्तीवर, गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्र टॅक्स करावा, अन्यथा जे या ठिकाणी चोरट्या पद्धतीने दारूची विक्री होते, त्या गोव्याच्या दारूची विक्री होते, तिथे जाऊन तिथे गिरायकं असतील त्यांना पकडावं, ते व्यावसायिक असतील त्यांना पकडावं आणि ते पकडल्यानंतर ज्या ठिकाणी हा मुद्देमाल मिळेल त्याचा जो सातबारा असेल किंवा त्याचं जे तिथे घर असेल किंवा त्याची जी काही इमारत असेल त्या घर मालकावर गुन्हा दाखल करावा। नमस्कार, मी जयेंद्र कोठारकर। आज आम्ही रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर उपोषणाला बसलो। त्याचं कारणच असं आहे की राजापूर तालुक्यामध्ये स्वस्त आणि विषारी गोवा दारू ही मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये वाडीमध्ये, म्हणजे गाव असतो, गावाला एक 12 वाड्या असतात, त्या वाडीमध्ये गोवा विषारी दारू ही विकली जाते आहे। तसंच शाळेतली जी मुलं आहेत ते खाऊला दिलेले पैसे काढून कॉन्ट्रिब्युशन करतात आणि ते घेऊन ते 2-3 मुलं एकत्र येऊन ती दारू प्यायला लागली आहेत। त्याच्यामुळे असंख्य युवा पिढी, आमची युवा विद्यार्थ्यापासून जे प्यायला सुरुवात करतात ते अगदी 22 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत खूप अशी मुलं गेली आहेत, दगावली आहेत आणि शासन हे कुठेही दाखवत नाही आहे, त्याच्यावरती कुठेही चर्चा होत नाही आहे। यासाठी आम्ही राज्य शासनाकडे संपूर्णांचे डोळे उघडण्यासाठी, म्हणजे झणझणीत अंजन घालण्यासाठी आम्ही गेल्यावेळी पण मी स्वतः एकदा रेड मारली होती, त्यांना दाखवलं होतं। 15 ऑगस्टला पण राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटीस दिलं होतं की आम्ही 15 दिवसात गोवा दारू बंद करतो, पण तसे गोवा दारू बंद न करता हे दुपटीने चालू झाले आहेत।
तर ते बंद करण्यासाठी आम्ही आज इथे उपोषणाला बसलो आहोत.